हॅलो, मराठी परिवारामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आय होप सर्व ठीक असाल, मजेत असाल आणि सुखरूप असाल. तर आज ना आहे सोमवार. तर सकाळला तुम्ही मुलांना छान आज पालकची भाजी बनवून दिली आणि आज ना परत मी अजून लड्डू बनवायला घेतले. तर चला मी तुम्हाला दाखवते. हे आहे लड्डू आणि याच्यामध्येच ना मी फेण खजूरचं पॉकेटसुद्धा ठेवलेलं आहे. तर हे आज परत अजून मी लड्डू बनवून घेतले कारण की ते संपलेले होते लड्डू. तर त्यासाठी मी अजून परत बनवून घेतले आज. आणि फेण खजूरचं पॉकेटसुद्धा याच्यावरच ठेवते जेणेकरून म्हणजे मुलांना मला द्यायला आठवण राहणार. आणि हे ना फेण खजूर आहे, हे लड्डू आहे, हे तूप आणि साखर आहे आणि हे दूध आहे. हे गायचं दूध आहे, याच्यामध्ये हॉर्लिक्स टाकून ठेवलेलं आहे. आता दक्ष ट्युशनवरून आल्यानंतर मी हे त्याला खासाठी देणार आहे. तर हे तोपर्यंत म्हटलं मी असं झाकून ठेवते कारण की आल्यानंतर त्याला भूक लागून राहते. तर सर्व रेडी राहिला का तो मी पटकन खातो. आज ना मस्त अशी छान सोयाबीन वड्याची मी भाजी केलेली आहे. एखादी वेळानं खरंच खायला छान वाटते. तर मी महिन्यातून 2 तरी वेळा सोयाबीनच्या वड्याची भाजी बनवत असते. संध्याकाळच्या टायमाला माझी छान मस्त अशी धूप अगरबत्ती झाली होता. फ्लिपकार्टवरून आलेला आहे हा आणि कमसे कम 7-8 दिवसाच्या अगोदर मी हा टेबल बनवलेला आहे. तर आज फायनली आला आणि हा ना टेबल मला 172ला मला हे पडलेला आहे. आणि हे बघा किती छान आहे हा, असा छान मस्त. आणि ना हा असा छान मजबूत पण आहे आणि हा फिसरला थोडा. तर येथून थोडा असं फक्त थोडा डॅमेज आलेला आहे, पण काही हरकत नाही म्हटलं असू दे. आणि छान याला ना मस्त असा ड्रॉपसुद्धा पण आहे. म्हणजे इथे आपण पेन्सिल, इरेझर वगैरे काही मुलं वगैरे अभ्यास करताना वगैरे ठेवू शकते. किंवा मग ना कोणी जर छोटे मुलं असेल तर त्यांनी शॉर्पनर वगैरे करतात, इकडे तिकडे शॉर्प करतात पेन्सिल आणि टाकतात. तर याच्यामध्ये सुद्धा पण कचरा आपण टाकू शकतो. पण जेणेकरून जास्त हा पेन्सिल, इरेझर किंवा स्केच पेनसाठी यूज केलेला आहे. आणि खूप छान आलेला आहे हा टेबल आणि मला तर खरंच खूप आवडलेला आहे. खूप छान आहे आणि याचा प्लॅस्टिक पण खरंच खूप छान आहे. कारण की ना एकच टेबल होता घरी आणि त्याच्यामध्ये रुहानला वगैरे तेवढं काही हे नव्हतं. पण मी तेच म्हटलं कारण की असं वाकून वगैरे अभ्यास करावा लागते. तर त्यासाठी मग मी बोलवलेलं आहे. नाहीतर रुहान वगैरे असंच खाली बसून किंवा कार्डबोर्डवरच अभ्यास वगैरे करतो. तर माझी मुलं खरंच जसं आहे ना तसं मॅनेज करायचा भरपूर प्रयत्न करते. त्यांना फक्त एकदा सांगून द्यावं लागतं की नाही आपण काही दिवसांनी बोलवू किंवा 7-8 दिवसांनी घेऊ, तर खरंच ऐकतात माझी मुलं. एवढ्यानं बरं आहे. तर खरंच खूप छान आलेलं आहे टेबल आणि मस्त असं मजबूत पण आहे आणि ह्याची क्वालिटी ना खरंच खूप छान आहे. तर मुलं ना स्कूलमध्ये जाताना आपण तर त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी तर पूर्ण करतोच, पण ना मी हे सुद्धा पण सांगते की स्कूलमध्ये जाऊन कसं वागायचं, कसं बोलायचं हे सुद्धा शिक. तर आता ना लाईट लावलेला आहे, थोडा लाईट डिम होतं त्याच्यामुळे थोडंसं डल वाटत होतं. तर मुलांना ना मी अजून सपोज हे पण शिकवते की स्कूलमध्ये गेल्यानंतर सर्व मुली आपल्या कोण आहे तर त्या म्हणतात की कोण आहे. त्यांना सांगते की सर्व मुली आपल्या बहिणी आहेत आणि सर्व मुलं आपले भाऊ आहेत. त्यांना बहीण भावाच्या नजरेनेच चांगलं राहायचं आणि त्यांना समजायचं पण सुद्धा. कारण की ना आजकाल मुलांना खरंच सांगणं फार गरजेचं आहे सर्व गोष्टी स्कूलमध्ये गेल्यानंतर की कसं वागायचं, कसं बोलायचं. कारण की काय होते ना, आपणच मुलांना सर्व गोष्टी आपले म्हणजे चांगले संस्कार आपणच देऊ शकतो. पहिले घरूनच त्यांना चांगल्या गोष्टीची वळण असणं फार गरजेचं आहे. स्कूलमध्ये तर शिक्षण हे तर सर्व गोष्टी मिळतात, पण बाहेर गेल्यानंतर मुलांशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे. आणि मुलींची स्पेशली मुलांना रिस्पेक्ट करणं हे खरंच शिकवलं पाहिजे प्रत्येक आईने, मला असं वाटते. कारण की ना म्हणजे आपल्या ज्यांना मुलं आहे तर त्या आईने आपल्या मुलाला ना स्पेशली मुलींची रिस्पेक्ट करणं हे शिकवलं पाहिजे, मला तर असं वाटते. कारण की आजकाल तुम्ही म्हणजे आजकाल ना खरंच तुम्ही बघत आहे कसं काय आहे, कसं सुरू आहे. तर कसं आहे की घरूनच मुलांना बरोबर जर वडण जर नसली तर असे पुढं जाऊन कांड करतात.
म्हणून आजच्या पिढीला खरंच आजच्या मुलांना स्पेशली मुलींसोबत कसं वागायचं, कसं बोलायचं, त्यांना रिस्पेक्ट देणं किती गरजेचं आहे हे खरंच शिकवणं फार गरजेचं आहे. मी त्यांना 2 दिवसाआड त्यांना आठवण करून देते की स्कूलमधली मुलगी प्रत्येक म्हणजे जे पूर्ण क्लासमधल्या जे पूर्ण मुली आहे, जे अदरवाईज दुसऱ्या पण क्लासमधल्या आहेत, सर्वांना आपल्या बहिणी समजायचं असं शिकवते. बाहेरच्या असो की अदरवाईज स्कूलच्या असो की बाहेरच्या असो, की सर्वांना आपल्या बहिणीच्या नजरेनं बघायचं. कारण की आता 10-14 वर्षाचा झालेला आहे आणि त्याला ना ह्या गोष्टी आत्तापासूनच आपण समजून सांगू शकतो. नंतर मोठा झाल्यावर एकदा जर घडा जर चांगला जो पक्का बनून गेला तर त्याच्या माइंडमध्ये आपण कितीही घालू त्याला काही कळणार नाही आहे. म्हणून हे जे आज हे आहे शिक्षण वगैरे चांगले संस्कार हे आपल्याला आत्तापासूनच द्यावं लागते. मी रुहानलासुद्धा पण सांगते आणि दक्षलासुद्धा पण सांगते. तर त्यांनी म्हणतात हो मम्मी आम्ही व्यवस्थित राहते, व्यवस्थित बोलायचं. मग त्यांनी जर आम्हाला मारलं तर असंही असते मुलांचं. त्यांनी आपल्याला मारलं ना तर बाकीच्याची जर लढाई जर होत राहिली तर मग काय करायचं, आपल्या मित्राला समजून सांगायचं की ह्या मुली आपल्या बहिणी त्या पण कोणाच्या बहिणी आहे. जसं आपल्या घरी जशा आपल्या बहिणी आहे, जशा आता त्यांच्या बडी मम्मीच्या मुली आहे, तर प्रत्येकाची जसं आपल्या जर बहिणीला जर कोणी काही म्हटलं तर आपल्याला किती बेकार वाटते, तसंच त्या पण दुसऱ्याच्या बहिणी आहे आणि दुसऱ्याच्या बहिणीसुद्धा ह्या आपल्यासुद्धा पण बहिणी आहे. त्यांना असं समजावं लागते, समजून घ्यावं लागते आपल्याला. तर अशा गोष्टी मी त्यांना छोट्या छोट्या टिप्स सांगत असते. आणि खरंच मुलांना ना नाक पुसणं नाही शिकवलं तरी चालेल, जमेल, पण मुलींची रिस्पेक्ट करणं हे फार गरजेचं आहे. त्यांना चांगली वळण आत्तापासून सांगणं फार गरजेचं आहे. कारण की ना पुढे जर ह्या गोष्टी आपण मुलांना जर आत्ताच नाही सांगू ना तर पुढचं भवितव्य खरंच मुलांचं खराब असते. ज्या आईंना खरंच स्पेशली मुलं आहे तर त्या आईने खरंच आपल्या मुलांना ह्या गोष्टी खरंच शिकवा पहिले. तर मला तर असं वाटते, म्हणून मी तर असं ठरवलं होतं की माझ्या मुलांना मी एक टायमाला नाक पुसणं नाही शिकवील, पण शेंबूड पुसणं नाही शिकवील, पण मुलांना ना रिस्पेक्ट देणं, मुलींना ना रिस्पेक्ट देणं हे नक्की शिकवणार. बाकी गोष्टी नाही काही शिकल्यानं तरी चालेल. तर एखादी जर गोष्ट जर मुलांना जर नाही जर शिकवली ना तरी चालेल, तरी जमून जाईल, काही कमी जास्त होऊन जाईल, पण ना हे गोष्ट खरंच नक्की शिकवली पाहिजे प्रत्येक आईनी की मुलींची रिस्पेक्ट करणं. असं आहे आणि खरंच तर चला आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते. तर पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत नवीन व्हिडिओसोबत, नवीन एका स्टोरीसोबत. तर चला तोपर्यंत सर्वांना बाय.